नमस्कार, सुप्रभात. मी सौरभ नाईक. आपण पाहताय NDTV मराठी. सकाळी 8च्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या बातमीपत्रात राज्यासह देशभरातल्या बातम्या आपण पाहणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्स. गुजरातमधील राजकोटच्या आगीचं कारण उघड. गेमिंग झोनच्या अतिरिक्त भागात वेल्डिंगच्या कामानं आग लागल्याचं सीसीटीव्हीत कैद. रेमल वादळ पश्चिम बंगालमध्ये धडकलं. 1 लाख लोकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. कोलकाता अलर्टवर. महाराष्ट्रात विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार. ऑक्टोबरच्या 3ऱ्या आठवड्यात राज्यात मतदान होण्याची शक्यता. सायन अपघात प्रकरणी डॉक्टर राजेश डेरेंचा पाय खोलात. अल्कोहोलचा प्रभाव किंवा फोनवर बोलत असताना अपघात घडल्याचा पोलिसांना संशय. राफात इस्रायलच्या हल्ल्यानं पुन्हा मृत्यूचं तांडव. 35 जणांचा जीव गेला. लहान मुलं, महिलांचा समावेश. पॅलेस्टाईनची माहिती. पापुआ न्यू गिनियात दरड कोसळून 670 जणांचा मृत्यू. आकडा आणखी वाढण्याची भीती. ढिगाऱ्याखाली गाव गाडलं गेल्याची माहिती. धुळ्याच्या देवपूर परिसरात बाईकस्वार आणि ट्रकचा अपघात. दुचाकी समोरून आल्यानं चालकाचं बाईकवरील नियंत्रण सुटलं. अपघातामध्ये बाईकस्वाराचा जागीच मृत्यू. भंडाऱ्यात उष्माघाताचा कोंबड्यांना मोठा फटका. 1500 पेक्षा जास्त कोंबड्या होरपळल्या. 4 तास वीज गायब झाल्यानं मृत्यूचं तांडव. मालेगावमध्ये माजी महापौरावर गोळीबार. अब्दुल मलिक युनिस तिसा हल्ल्यात गंभीर जखमी. विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्यासाठी नवी सागवानी मेघडंबरी. जुन्या सागवानी लाकडापासून बनवली नवी मेघडंबरी.